आपल्याला सांगतायत जे आपण आता पाहिले, मग राज्यामध्ये इंधन टंचाई काय आहे असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतोय, माझ्याही आला. तर त्याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंय. राज्यामध्ये काही शहरांमध्ये काही लोक गरज नसतानाही इंधनाची साठेबाजी करतायत, त्यामुळे त्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाजांवरती कारवाईचे आदेश दिलेत. पण मग त्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात आणखी अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते हे की आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती इतकी हाताबाहेर जाईपर्यंत सरकार काय करत होतं. आज ज्या यंत्रणा सरकारला इंधन टंचाई नसल्याचे आकडे पुरवतायत ती यंत्रणा इतके दिवस काय करत होती. आज उद्या साठेबाजांवरती कारवाई होईलही, पण गेल्या 8 दिवसांमध्ये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल झालेत त्याचं काय. आणि आज फक्त आकडे आणि कारवाईची भाषा करून काय गेल्या 8-10 दिवसांचे हाल कमी होणं शक्य आहे का. बरं, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत, पण पेट्रोल पंप चालकांच्या मनात कोणते प्रश्न आहेत हेही आम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं समजलं. आणि त्यासाठी जरा परभणीत जाऊयात आणि पाहूयात पेट्रोल पंप चालकांची आजची स्थिती काय आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून डिझेल मिळत नाहीये आणि यामुळे वेगवेगळे अडचणी निर्माण होत आहेत. आपल्यासोबत हे परभणी शहरातील पेट्रोल पंप चालक आहेत. आपण त्यांच्याकडून विचारूयात की नेमके बरं आता इतक्या दिवसापासून ही टंचाई सुरू आहे, नेमकं काय कारण वाटतं यामागचं सगळं. सध्या शेतीच्या कामामुळे एकतर डिमांड वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सप्लाय जेवढा पाहिजे तेवढा होत नाही, त्याच्यामुळेच थोडी टंचाई होती. सप्लाय कमी आहे, डिमांड वाढली आहे. डिमांड काय वाढली, त्यातल्या त्यात मराठवाडा, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, नांदेड या भागामध्ये आता मशागतीची कामं चालू आहे. मशागतीची कामं आता बैलावर कोणी करायला तयार नाही, सगळे कामं ट्रॅक्टर, JCBवर व्हायला लागले. मग हे कन्झम्पशन 30 ते 32% वाढलंय. मालक म्हणून, पेट्रोल पंपाचा कर्मचारी म्हणून आमच्यावर सध्या काय जो काय ताण आहे तो आम्हीच जाणू शकतो. म्हणजे पोरं भीतीने कामाला यायला तयार नाहीत सध्या परिस्थितीला. कॅमेरा पर्सन व्यंकटेश, ABP माझा, परभणी. आता आपण ज्या परभणीतल्या पेट्रोल पंप चालकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्याच परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 24% जास्त पेट्रोल तर 70% जास्त डिझेलचा पुरवठा झालाय असं सरकारी आकडेवारी सांगतेय. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक पंपांवरती आजही नो स्टॉकचा बोर्ड आहे. आजही अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. पण आता तुम्हालाही कळलं असेल की तुमच्या जिल्ह्यातील इंधन टंचाई ही अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाहीये तर ती साठेबाजीमुळे. आता जरा सोलापुरात जाऊया आणि इथे